खरवस हा एक पदार्थ थोडासा दुर्मिळ आहे, कारण त्याची 9 ते 10 महिने वाट पाहावी लागते आणि गावाकडंच हा पदार्थ जास्त मिळतो. शहर वस्तीला मिळतो, पण गावाकडं खाण्याची मजा जरा वेगळीच असते. तर चला आपण करूया खरवस. चला, जोडे सासू सोन्याची या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपली ही एवढी तयारी चालली आहे ना, ते आपल्याला करायचं आहे चिक म्हणजे खरवस. आता आपली गाय येलेली 2 दिवस झालेत आणि तिच्याच कवळ्या दुधापासून आपण करणार आहे खरवस. तर ही आत्ताची डाळ आहे, हे रात्रीची डाळ आहे, दोन्ही मिळून एकत्र करून आपण त्याचं खरवस बनवणार आहे. तर ते बनवणार आहे मी गुळामध्ये. तर हा ना अगदी ऑर्गॅनिक गुळ आहे, आपण गुराळावरून आणलेला, तो त्यात कसलंच केमिकल नाही. आणि त्यासाठी आपण घेणार आहे एवढं येलदोडं आणि एवढी सूट घेणार आहे. आणि मी त्यासाठी एवढं पाणी गरम करायला ठेवलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण खरवस ठेवणार पातेल्यामध्ये उकडायला. तर चला आता एवढं करून घेऊ. एवढा सगळा केल्यावर आपल्याला संपल का? आहे की लोक वाटायला, बऱ्याच जणांना दिलाय आणि अजून बरेच जण राहिलेत. तर म्हणलं आता गाईचं कवळं दूध आहे आपलं घरचं, त्याच्यात चांगला शिजन. आणि मग मी अजून माझ्या काही मैत्रिणी राहिल्यात, माझ्या 1-2 जावा राहिल्यात, त्यांना पण देईन. का त्यांनी जे करून खाण्यापेक्षा मी स्वतः करून त्यांना झाल्यानंतर नेऊन देईन. तर बघा आपला खरवस कसा असतो. आता आमच्याकडं गुळाचा आहे, कोणी साखरेचं करतं. तर मला असं वाटतं मी उद्या ना साखरेचा करणार आहे आणि आज गुळाचं खरवस करते. तर खरवस हे आम्हाला बोलायला थोडंसं अवघड वाटतं, कारण आम्ही कोणी म्हणतच नाही, आम्ही असं चिकच म्हणतो त्याला. पण आता बरेचशे लोकांना खरवस म्हणूनच कळतं. गाईची पहिली दार असते ना, त्याला चिक म्हणतात, म्हणजे खरवस करतात त्याचं, तर त्याला चिक म्हणतात. घट्ट चिक असतो, मग त्याच्यापासून बनवलेला गोड पदार्थ. तर चला बनवूया आपण खरवस. चुलीवर मस्त शिजवून घेते मी आता. बघा मी एवढा गूळ खिसून घेतला आहे, म्हणजे चिरला आहे. तर आपल्याला तेवढ्या चिकासाठी हा एवढा गूळ भरपूर होणार आहे. तर दूध ना जवळजवळ 2 लिटरला पुढं दूध आहे आपलं त्या चिकामध्ये टाकायला, कारण तिचंच कवळं दूध असल्यामुळे आपल्याला भरपूर दूध बसणार आहे त्याच्यामध्ये. तर चला मी आता ना सगळं त्यामध्ये गूळ काढून घेते. सगळं दूध जर एकत्र केलं तर गूळ हलवता येणार नाही आपल्याला, म्हणून मी आधी एवढ्याच दुधामध्ये गूळ कालवून घेते. तर बघा हे पिवळं म्हणजे हे गाईचं दुधामुळे हे पिवळे तवंग आलेलं आहे, म्हणजे अगदी सोनं पिवळं. तर मी आता एवढ्यातच आधी हलवून घेते चांगलं, आणि नंतर आपण हे दूध वाटणार आहोत. हे त्याच्यामध्ये चांगला गूळ विगरला ना की मग हे दूध एकत्र करणार आहे. तर आता जेवढे जणांना चिक द्यायचा राहिला आहे तेवढ्यांना मग शिजवल्यानंतर देता येईल, कारण आपले पाहुणे पण झाले ना, पाहुण्यांना गेला. माझे भाऊ आले होते, माझ्या मुलींना दिला तिकडं, आणि इथं शेजारी सगळ्यांना वाटला, त्यामुळं थोडा कमी होईल म्हणून त्यांना दिल्यावरती राहायचं नाही. 2 दिवस कवळं दूध आपण काय करणार आहे, मग त्याच कवळ्या दुधामध्ये चिक शिजवायचं, म्हणजे अजून छान होतो. व बाहेरचं दूध आणून शिजवण्यापेक्षा त्यांचंच जे कवळं दूध आहे ना त्यातच चिक शिजल्यानं मस्त होतं. आपल्याला अजून यामध्ये चिक टाकायचं आहे, सूट वेलदोडं त्याची पावडर करून टाकायची आहे. तर मी आता मस्तपैकी चांगला गूळ हलवून घेते, आणि गुळाने असं काळपट चिक दिसतो किंवा लाल दिसतो, साखरेने पांढरा शुभ्र दिसतो, पण मुळातच गाईचं दूध पिवळं असतं, पिवळं सोनं येते. तर त्याच्यामुळं ना चिक पिवळा दिसतो.
तर आता गुळामुळं थोडासा काळपटपणा येणार त्याला, पण गूळ खूप चांगला असतो साखरेपेक्षा खाल्लेला. तर आजचा चिक आपण गुळातच करतो आहे, पण जो उद्या आज संध्याकाळची धार आणि उद्या सकाळची धार, ह्या 2 धारा काढल्या ना की त्याच्यामध्ये आपण साखरेचा करणार आहेत, म्हणजे दोन्ही प्रकारचे चिक करणार आहेत. चिक म्हणजे खरवस, आता तुम्हाला खरवस कळतं, चिक नाही कळत, आमच्याकडं चिकच म्हणतात. तर चला बनवूया मस्त चिक. चिक हा दुर्मिळ पदार्थ आहे, त्याच्यामुळं हा काही रोज रोज कुठं भेटत नाही. त्यामुळे सगळ्यांना वाटून खायचा असतो, सगळ्यांनी खाल्ला आपलं समाधान होतं. कारण गावाकडं बऱ्याच लोकांना माहिती असतं, आता आपल्याकडे एकच गाई आहे, सगळ्यांना माहिती होतं की यांची गाई गाभण आहे, ते येल्यावरती आपल्याला चिक मिळणार. कारण ते लोकंसुद्धा आम्हाला वाटतात ना, देतात. मग असं नाही की मीच दिला आहे, ते सुद्धा आम्हाला देतात. मग आपल्यालासुद्धा त्यांना देणं भाग असतं. आणि पाहुण्या रावण्यांचंसुद्धा कधी कधी येतात आपल्याला, मग त्यांना पण समजल्यावरती द्यावंच लागतं. तर बऱ्याच जणांना चिक दिला आहे, तरी आता कमी पडला ना म्हणून म्हणलं कवळ्या दुधात. आणि कवळं दूध तापवलं की ते फुटतं, ते तसं वायाला जाण्यापेक्षा त्याच्यापासूनच आपण चिक केला तर तो खाण्यात तरी येतो सगळ्यांच्या. तर आता हे बघा, मी गूळ सगळा विघरलेला आहे, थोडाच राहिला आहे. तर आता आपल्याला गाळून पण घ्यायचं हे छान असं मस्त, कारण गुळामध्ये घाण राहते थोडीफार, त्याच्यात खडे बिडे असतात मातीचे. मग आता ते आपण गाळून घेऊ आणि नंतर त्यामध्ये सूट आणि वेलदोड्याची पावडर टाकू. तर आपल्याकडे एवढा चिक राहिलेला आहे आता, तर मी आता यातला अर्धा वाटणार त्याच्यात, कारण आपलं दूध जवळजवळ 3 लिटर असन, 2.5 ते 3 लिटर, म्हणून यातला अर्धा चिक वाटणार आणि अर्धा उद्याच्याला मी साखरेचा करायला ठेवणार. कवळ्या दूध असलं ना की भरपूर दूध सपाटतं त्याच्यामध्ये, कारण तिचंच दूध आहे ना कवळं चिकाचं, मग आपण ते करणार. तर चला आता ना, हे बघा, आपण वेलदोडं आणि सुंठ टेचून घेणार. तर आपल्या सुनबाई ते टेचतात, तर छानपैकी असं बारीक वाटून घेणार आणि त्यामध्ये टाकणार. आणि आपल्याला चिक करायला लागणार आहे मोठं भांडं, कारण दोन्ही दूध अजून चिक टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये. तर मी एवढ्या पातेल्यामध्ये करणार आहे. आता आहे ना, मी आधी गुळाचं हलवून घेतलेलं गाळून घेते आणि नंतर त्यामध्ये दूध आणि चिक टाकूया आपण. गुळामध्ये ना एक अर्धा खडा असतो बारीक, तर अजून थोडासा गुळ राहिला आहे त्याच्यात. मी थोडं दूध टाकून ते विघरून घेते आणि नंतर आपण हे होतो. तर याच्यावरती ना आता हे मलई आलेली आहे. तर हे बघा, हे असे मी गाळून घेते. आता हे गाळायची तर खरंच गरज नाही आहे, कारण हे दूध काढून आले. पण कधी कधी काय होतं ना, कचरा बिचरा उडतो त्याच्यामध्ये, गायीने शेपूट झटकली, काय झालं. तर बघा, आपलं पातेलं भरत आलेलं आहे आणि अजून आपल्याला चिक ओतायचं आहे यामध्ये. तर आता मी चिकाला गाळणार नाही, कारण चिक घट्ट असतो. तर मी चिक टाकते त्यामध्ये. तर हे बघा, एवढा चिक ठेवलेला आहे मी थोडासा उद्याच्याला, आणि हा एवढा करणार. बघा, आपलं हे पातेलं भरलं आहे. तर हे पण अजून ना, हा गूळ विघरवायचा आहे थोडासा. हा गूळ विघरला की आपण हे पण त्यामध्ये वाटणार आहे. तर हे बघा, ही पावडर केली आपण सुठाची आणि येलदोड्याची. तर ही गाळून नाही घेणार, कारण ही गाळली तर निघून जाईल. मग ते वरती तरंगलेलं दिसलं तरी काही हरकत नाही, पण ह्याने
मस्त वास येतो आणि अगदी उपवासाला याला चालणारा आपला हा खरवस. त्याच्यामध्ये असं काही नाही दुसरं. छान असं मस्त हलवून घेऊ आणि आपण आता ते ठेवू वर पाण्यामध्ये. तर बघा आता आपला हा चिकना आपण त्यामध्ये ठेवू. तर आपला हा चिकना हे पातेलं पहा, निदान यात 4 लिटर दूध बसतं. 4 लिटरलाही जास्त असेल. तर एवढा आपण आता शिजायला ठेवणार आहे. आतमध्ये पाणी ठेवलंय पहिलं आणि ते चांगलं गरम झालंय. तर बघा आपण आता पाणी पण त्यात भरपूर आहे, म्हणजे चिक बुडाल इतकं नाही, पण कारण ते पाणी उकळल्यावरती त्यात वर बुडबुड्या येतात म्हणून आपण हे ठेवलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवणार. आधी चिकावरती झाकण ठेवायचं आणि नंतर बाहेरच्या पातेल्यावरती. तर आता नाही म्हटलं तरी हे शिजायला ना आम्हाला 1.5 ते 2 तास लागणार आहेत, कारण आपलं दूध भरपूर आहे. 4-4.5 लिटरचा चिक आहे तो, त्यामुळे त्याला बराच वेळ लागणार. तर आता चांगला आपण एवढी लाकडं जळसतोपर्यंत चूल चालू ठेवणार. चला तर आता भेटूया पुन्हा चिक शिजल्यानंतर. तर हे बघा मी पातेलं काढून घेतलं आहे चिकाचं ना, आपला चिक मस्त शिजला आहे. तर हे बरं आलेलं ना वेलदोडा आणि सुटीचं हे केस आहे. तर बघा किती छान चिक झालेला आहे. आणि हा साखरेचा नसून गुळाचा आहे. आपण आता तो फ्रीजमध्ये ठेवल्यावरती अजून असा जाम घट्ट होईल. आणि आपण थोडासा आता डिशमध्ये काढून पाहू. तर बघा आता हा खरवस म्हणतात याला तुम्ही लोक, तर आमच्याकडे चिकच म्हणतात. हे बघा आपला चिक कसा झाला आहे, खरवस. आणि आता हे फ्रीजमध्ये ठेवलं ना अजून जास्त आवडणार. तर बघू आपण खाऊन कसा झालाय तो. छान आहे का? गुळाचा आहे, अगदी मस्त लागतोय, खूप छान आहे. कोणी जर साखरेचं खात असेल ना तर एकदा अवश्य गुळाचं करून बघा, खूप मस्त लागतं आणि छान झालाय. तर या सगळेजण खरवस खायला.